जागांवर इथे आघाडीवर आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्याचा फायदा इथे मनसेला होताना पाहायला मिळत आहे। 105 मधून भाजपच्या अनिता वैती या सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत 221 जागांचे कल हाती आलेले आहेत। 6 जागांचे कल फक्त मुंबईमध्ये बाकी आहेत। मुंबई प्रभाग 185 मध्ये भाजपच्या रवी राजांचा पराभव झालेला आहे। भाजपसाठी हा एक धक्का म्हणावा लागेल। तर मुंबई प्रभाग 185 मध्ये भाजपच्या रवी राजा यांचा पराभव, तर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले रवी राजा यांचा पराभव। प्रभाग 185 मधला हा निकाल जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय। 185 मध्ये भाजपच्या रवी राजा यांचा पराभव झालेला आहे। पुन्हा एकदा मुंबईमध्ये आकडेवारी आपण इथे पाहूया। भाजप आणि शिंदे युती 126 जागांवर आघाडी, दादांची राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडीवर। ठाकरे बंधू 72 जागांवर आघाडीवर आहेत आणि काँग्रेस आणि वंचित 13 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर भाजप एकटी 95 जागांवर आघाडीवर आहे। सगळ्यात मोठा पक्ष मुंबईमध्ये भाजप ठरलेला आहे। त्याच्यानंतर 185 मध्ये जर आपण पाहिलं तर ठाकरेंचे जे उमेदवार होते जगदीश शिवालप्पी यांचा विजय झालेला आहे। इकडे 106 मध्ये मनसेचे सत्यवान दळवी हे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मनसेचे 9 उमेदवार सध्या मुंबईमध्ये आघाडीवर आहेत। ठाकरे बंधू एकत्र येण्याचा फायदा या ठिकाणी मनसेला होताना दिसत आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागतंय। मागच्या वेळेला मनसेचे 7 उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले होते। यंदा जर आपण पाहिलं तर 106 मध्ये मनसेचे सत्यवान दळवी हे सध्या आघाडीवर आहेत आणि असा हा आकडा जो आहे मनसेचा